सध्या महाराष्ट्रामध्ये एक नाव चर्चेला आहे आणि ते नाव नाशिकचं आहे। ते नाव म्हणजे सुधाकर बडगुजर। ठाकरे गटाचे महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर यांनी दहशतवादी कारवायांमध्ये सामील असलेला आणि दाऊदची संलग्न असलेला सलीम कुत्ता याच्या सोबत नाच केल्याचा, डान्स पार्टी केल्याचा एक व्हिडिओ नितेश राणे यांनी विधानसभेत मांडला। त्यासोबत काही फोटो देखील त्यांनी विधानसभेत मांडले आणि त्यानंतर महाराष्ट्राचं राजकारण हे ढवळून निघालं आणि महाराष्ट्राच्या राजकारणाच्या केंद्रभागी सुधाकर बडगुजर हे नाव आलं। खरं तर सुधाकर बडगुजर यांच्यावरती कारवाईचा बडगा का उगारण्यात आला आहे याबाबत नाशिक शहरामध्ये अनेक चर्चा घडून येत आहेत आणि त्यापैकी सगळ्यात पहिली चर्चा म्हणजे ज्यावेळी महाविकास आघाडी सरकार होतं आणि उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री होते, उद्धव ठाकरे यांच्या बाबत जे नारायण राणे आहेत त्यांनी अपशब्द काढले आणि त्यावरून त्यांच्यावर केस दाखल झाली। त्यातली एक केस ही नाशिकमध्ये दाखल झाली आणि ती सुधाकर बडगुजर यांनी दाखल केली होती आणि त्यानंतर काहीच दिवसापूर्वी ललित पाटील प्रकरणावरून सुधाकर बडगुजर यांनी थेट दादा भुसे यांच्या विरोधात, ड्रग्सच्या विरोधात एक मोर्चा काढला। ही दोन महत्वाची कारणं आहेत ज्यामुळे सुधाकर बडगुजर यांच्यावरती कारवाईचा बडगा उगारला जातोय किंवा त्यांना टार्गेट केलं जातंय अशी चर्चा ठाकरे गटामध्ये आणि नाशिक शहरामध्ये घडून येते। मात्र आता सप्रेम मराठीच्या हाती एक महत्वाची आतली बातमी लागली आहे। तीच बातमी या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत। नमस्कार, मी अजिंक्य बोडके आणि आपण बघताय सप्रेम मराठीचा विशेष कार्यक्रम आतली बातमी। आतल्या बातमीत आपण याआधी सुधाकर बडगुजर यांच्या बाबत एक व्हिडिओ केला होता आणि त्या माध्यमातून मी तुम्हाला सांगितलं होतं की सलीम कुत्ता हे प्रकरण मागे पडेल आणि आता नवीन प्रकरण पुढे येईल आणि त्यातही आर्थिक कारण शोधली जातील किंवा सुधाकर बडगुजर यांची आर्थिक नाचक्की करण्याचा प्रयत्न होईल। त्याच पद्धतीने आता त्यांच्यावर इन्कम टॅक्सची रेड पडलेली आहे, एसीबीने देखील त्यांच्यावरती कारवाई सुरू केलेली आहे। त्यासोबत तत्कालीन आयुक्त गेडाम यांनी त्यांच्यावरती जो ठपका ठेवलेला होता स्वतःच्या कंपन्यांना कॉन्ट्रॅक्ट दिल्याचा, त्याबाबतही आता चौकशीला पुन्हा एकदा सुरुवात झालेली आहे। मात्र या सगळ्याच्या दरम्यान सुधाकर बडगुजर ठाकरे गटाच्या एका शहराचा महानगर प्रमुख यालाच टार्गेट का केलं जात आहे या मागचा गौप्यस्फोट स्वतः नितेश राणे यांनी केलेला आहे। हो, तेच नितेश राणे ज्यांनी विधानसभेत पहिल्यांदा खरं तर सुधाकर बडगुजर आणि सलीम कुत्ता यांच्या डान्स पार्टीचा व्हिडिओ किंवा तो जो फोटो होता तो मांडला होता आणि तेथूनच हे सगळं प्रकरण सुरू झालं होतं। हेच नितेश राणे नाशिकमध्ये होते आणि नाशिकमध्ये असताना त्यांनी एक गौप्यस्फोट केला आहे आणि त्या गौप्यस्फोटाच्या माध्यमातून खरंच बडगुजर यांना टार्गेट केलं जातंय आणि ते का केलं जातंय हे समोर आलंय। नेमकं नितेश राणे काय म्हटले आहेत तो व्हिडिओ आधी बघा, त्यानंतरचे दोन फोटो आपण बघा आणि या सगळ्या प्रकरणामध्ये भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष असलेले बावनकुळे यांचा काय सहभाग आहे नेमका आणि बावनकुळे यांचा जो फोटो व्हायरल झालेला होता कसिनो मधला त्या फोटोचा काय संदर्भ आहे त्याबाबत आपण बोलणार आहोत। नाशिकमध्ये गुन्हा दाखल झाला राणे साहेब ना, नारायण राणे साहेब ना, सुधाकर बडगुजर यांच्या सांगण्यावरून तो तक्रारीवरून गुन्हा दाखल झाला होता। त्यामुळे या सगळ्या नाही, मी ऐकलं बडगुजरांचे मुलं तिथे पण होते, आपल्या मकाऊला त्यांनी फोटो काढला ना बावनकुळे, असे असंख्य कारण आहेत, तुम्ही शोधा। तर आपण आता जो व्हिडिओ बघितला आणि त्यानंतरचे जे दोन फोटो बघितले, एका फोटोमध्ये दिसत आहेत की चंद्रशेखर बावनकुळे हे कुठल्या तरी कसिनोमध्ये जुगार खेळतायत किंवा जे काही कसिनोमध्ये घडतं त्या प्रकारचं ते गॅम्बलिंग करतायत आणि दुसरा फोटो आहे तो आहे सुधाकर बडगुजर यांचे दोन चिरंजीव, एक मयुरेश आणि एक दीपक यांचा तो फोटो आहे आणि हे फोटो मकाऊ मधले आहेत, म्हणजे बावनकुळे यांचाही फोटो मकाऊतला आहे आणि बडगुजर यांचे जे दोन्ही सुपुत्र आहेत तेही त्याच दरम्यान मध्ये मकाऊ इथे पर्यटनासाठी गेलेले होते आणि ज्या पद्धतीने नितेश राणे यांनी गौप्यस्फोट केलेला आहे की बडगुजर यांची मुलंच तिथे होती आणि बावनकुळे यांचा फोटो त्यांनी काढलेला होता, यावरून आता बऱ्यापैकी स्पष्टता येऊ लागली आहे की मागची जी दोन प्रकरणं आहेत ज्यामध्ये नारायण राणे यांच्यावरती गुन्हा दाखल करणं असो किंवा मोर्चा काढणं असो, ह्या प्रकरणांच्या व्यतिरिक्त
खरं कारण जे आहे की भारतीय जनता पार्टी जे प्रदेशाध्यक्ष आहे त्यांचा जो फोटो, जो खासगी आयुष्यातला फोटो आहे, तो खासगी आयुष्यातला फोटो काढून तो व्हायरल करण्यामागे बडगुजर यांच्या सुपुत्रांचा जो हात होता, तेच यामागचं कारण आहे का? यापुढे नितेश राणे असंही म्हटले की अनेक कारण आहेत, मात्र नितेश राणे यांनी सूचक म्हणजे पत्रकार परिषद संपत आलेली होती, त्याच दरम्यान मध्ये बोलण्याच्या ओघात नितेश राणे ही गोष्ट बोलून गेलेत आणि खरं मूळ कारण हेच आहे का, हे आता समोर येऊ लागलेलं आहे. म्हणजे दादा भुसे आणि नारायण राणे यांचा आकस नसून तर थेट चंद्रशेखर बावनकुळे जे प्रदेशाध्यक्ष आहेत त्यांच्या बाबतचा अशा प्रकारचा खासगी आयुष्यातला फोटो व्हायरल केल्यामुळेच बडगुजर यांच्यावरती जी टाच आहे कारवाईची ती उगारली जाते आणि त्यांना टार्गेट केलं जात आहे, असं आता या ठिकाणी समोर येत आहे. हा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्स मध्ये कळवा. त्यासोबत आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. फेसबुक, ट्विटर आणि इंस्टाग्रामच्या माध्यमातून देखील आमच्याशी जोडले राहा. त्यासोबत अधिक माहिती आणि बातमीसाठी www.suprememarathi.com या वेबसाईटला भेट द्या. धन्यवाद.